विद्यार्थ्यांनो, सप्रेम नमस्कार. आज आहे 4 मे. आजच्या सप्रेमच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आपल्याला बघायचे. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. ज्या गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या तुम्ही नोटबुकमध्ये नोट डाऊन देखील करून घेऊ शकता. आजच्या व्हिडिओला सुरुवात करा. सर्वात पहिला प्रश्न आहे, कोणत्या 2 भारतीयांना फिटली पुरस्कार 2026 ने सन्मानित करण्यात आले आहे? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी, बरखा सुब्बा आणि परवीन शेख. अधिकची माहिती बघूयात. बरखा सुब्बा आणि परवीन शेख यांना विटली पुरस्कार 2026 ने सन्मानित करण्यात आलं. बरखा सुब्बा यांना हिमालयन सॅलामेंडर संवर्धनासाठी दार्जिलिंग क्षेत्र पुरस्कार या ठिकाणी मिळाला आहे. परवीन शेख यांना इंडियन स्कीमर पक्षी संवर्धनासाठी चंबळ नदी क्षेत्र सन्मानित करण्यात आले. बरखा सुब्बा दार्जिलिंग पश्चिम बंगाल येथील आहेत. हिमालयन प्रदेशात संवर्धन कार्य करतात. कम्युनिटी आधारित संवर्धन मॉडेलसाठी पुरस्कार स्थानिक लोकांना नेस्ट गार्डन्स म्हणून प्रशिक्षित या ठिकाणी त्यांनी केला आहे. परवीन शेख वन्यजीव संवर्धन विशेषतः पक्षी कार्यक्षेत्र चंबळ नदी, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि राजस्थान इंडियन स्कीमर पक्ष्यांचे संरक्षण करण्यामध्ये त्यांनी योगदान दिलेलं आहे. विटली पुरस्कार हा एक आंतरराष्ट्रीय संवर्धन पुरस्कार आहे. तळागाळातील संवर्धकांना दिला जातो. देणारी संस्था आहे व्हाईटली फंड फॉर नेचर. यूके आधारित चॅरिटी संस्था आहे. मुख्यालय आहे लंडन आणि स्थापना झाली 1994. पुढील प्रश्न, केंद्र सरकारने राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणचा नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक डी, न्यायमूर्ती अनुपिंदर सिंह ग्रेवाल. एनसीएलटी भारतातील कॉर्पोरेट आणि दिवाळखोर प्रकरणांसाठी अर्धन्यायिक संस्था आहे. कंपनी कायद्याशी संबंधित वाद सोडवते. एसएनटीची कामे काय आहेत तर कंपनी वाद, कंपनी विलगीकरण आणि अधिग्रहण, दिवाळखोरी प्रकरणे, कंपनी बंद करणे याविषयी ती कामे करतात. याची स्थापना 1 जून 2016 झाली. कंपनीज ऍक्ट 2013 अंतर्गत. एकूण खंडपीठ आहेत 11 आणि प्रमुख खंडपीठ आहे नवी दिल्ली या ठिकाणी. पुढील प्रश्न, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने कोणत्या डिजिटल पेमेंट प्रणालीला व्यवहारांच्या प्रमाणावर जगातील सर्वात मोठे रिअल टाइम पेमेंट प्रणाली म्हणून मान्यता दिली? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, यूपीआय म्हणजेच युनिफाईड पेमेंट इंटरफेस. IMF ने यूपीआय ला जगातील सर्वात मोठी रिअल टाइम पेमेंट प्रणाली म्हणून मान्यता दिली. 11 एप्रिल 2026 रोजी यूपीआयला 10 वर्ष पूर्ण झाले आहेत. वैशिष्ट्य काय आहे तर साधेपणा, इंटर ऑपरेबिलिटी आणि व्यापार वापर. जागतिक स्तरावर इन्स्टंट पेमेंटसाठी मोठा वाटा आहे. 2025-26 नुसार सुमारे 24,162 कोटी व्यवहार झाले. एकूण मूल्य होतं 314 लाख कोटीपेक्षा अधिक. 703 बँका जोडलेल्या आहेत. भारतातील डिजिटल पेमेंटपैकी 85% हिस्सा या यूपीआयचा आहे. IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंड ही एक जागतिक आर्थिक संस्था आहे. सदस्य देश आहेत 190. स्थापना झाली 1944 मध्ये ब्रेटन वूड्स परिषद USA अंतर्गत. उद्दिष्ट आहे जागतिक आर्थिक सहकार्य, आर्थिक स्थैर्य आणि व्यापार वृद्धी. पुढील प्रश्न, आंतरराष्ट्रीय कामगार दिन दरवर्षी 1 मे रोजी कोणत्या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ साजरा केला जातो? तर याचे जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी, शिकागो आंदोलन. याची सुरुवात 1886 मध्ये शिकागो येथील हायमार्ट आंदोलनातून झाली. कामगारांनी 8 तासांच्या कामाच्या वेळेची मागणी केली होती. भारतात पहिल्यांदा 1 मे 1923 रोजी चेन्नई येथे साजरा केला. आयोजक आहे लेबर किसान पार्टी ऑफ हिंदुस्तान. नेतृत्व केलं एम सिंगारवेलू चेटियार यांनी. उद्देश कामगारांचे हक्क, कामगार चळवळीचा सन्मान करणे. मुख्य उद्दिष्ट आहेत योग्य वेतन, सुरक्षित कामाचे वातावरण आणि मर्यादित कामांचे तास. 2025 ची जी थीम आहे ती आहे कामगारांचा सन्मान आणि त्यांच्या समाजातील योगदानाची दखल. संविधानिक तरतुदी कोणत्या आहेत तर कलम 23 जबरदस्तीच्या मजुरीवर बंदी, कलम 24 14 वर्षांखालील मुलांना रोजगारास मनाई आणि कलम 42 मानवीय कामाच्या अटी व मातृत्व लाभ. पुढील प्रश्न, नीती आयोगाच्या अहवालानुसार भारतातील 47 मिलियन प्लस शहरे देशाच्या GDP मध्ये किती टक्के योगदान देतात? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 60% योगदान देतात.
नीती आयोगाचा जो अहवाल आहे त्याचं नाव आहे मुव्हिंग टुवर्ड्स इफेक्टिव्ह सिटी गव्हर्नमेंट अ फ्रेमवर्क फॉर मिलियन प्लस सिटीज. यामध्ये समस्या कोणत्या आहेत तर 1. पायाभूत सुविधांची कमतरता. 2. शहरी प्रशासनातील अडचणी. सुधारणा सूचना कोणत्या आहेत तर 1. थेट निवडून आलेला महापौर 5 वर्षांचा कार्यकाळ असेल. मेयर इन काउन्सिल प्रणाली लागू करणे. शहरी सेवा जसे की पाणी, स्वच्छता, वाहतूक शहर सरकारकडे देणे. नगरपालिका वित्त मजबूत करणे. यानंतर पुढील प्रश्न, वरिष्ठ IPS अधिकारी CV आनंद यांनी कोणत्या राज्याचे नवीन DGP म्हणून पद स्वीकारले. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, तेलंगणा. अधिकची माहिती, CV आनंद यांनी 1 मे 2026 रोजी तेलंगणा राज्याचे DGP पद स्वीकारले. त्यांनी B शिवधर रेड्डी यांची जागा घेतली. 30 एप्रिल 2026 रोजी ते निवृत्त झाले. 1991 बॅचचे IPS अधिकारी आहेत. करिअरची सुरुवात वारंगल येथे ASP म्हणून केली. माजी स्पेशल चीफ सेक्रेटरी गृह विभागाचे ते राहिले आहेत. टेक बेस्ड पोलिसिंग रिफॉर्म साठी ओळख जसे की शी टीम, ई चलन इत्यादी. तेलंगणा राज्य स्थापना झाली 2 जून 2014 रोजी. राजधानी आहे हैदराबाद. मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी. राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ला. विधानसभेचे 119 जागा आहेत. लोकसभेच्या 17 तर राज्यसभेचे एकूण 7 जागा आहेत. पुढील प्रश्न, कर्नाटक ललित कला अकादमीच्या मानद पुरस्कारासाठी कोणत्या कलाकाराची निवड करण्यात आली. तर याचे जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन ए, MG दोडमानी यांची. माहिती, कर्नाटक ललित कला अकादमीने 2024-25 साठी कला क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाबद्दल MG दोडमानी यांची निवड केली आहे. चित्रकलेशी संबंधित कलाकार त्यांची कला मुख्यतः महात्मा गांधीचे विचार आणि संवैधानिक मूल्ये यावर आधारित आहे. त्यांच्या चित्रांमध्ये सामाजिक आणि राजकीय विषय दर्शवले जातात. पुढील प्रश्न, इप्पा पू पडुंगा महुआ फुलोत्सव अलीकडे कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला. तर याचे जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन डी, तेलंगणा. इप्पा पू पंडुंगा उत्सव तेलंगणा राज्यातील आदिलाबाद जिल्ह्यात साजरा करण्यात आला. हा एक आदिवासी उत्सव आहे. याचे वैशिष्ट्य काय आहे तर हा उत्सव महुआ फुलण्याच्या काळात साजरा होतो. स्थानिक आदिवासी जीवन आणि अर्थव्यवस्थेशी घट्ट संबंध आहे. याचा उद्देश 1. आदिवासी अर्थव्यवस्थेला चालना देणे. 2. महुआच्या औषधी व पोषण मूल्यांबाबत जागरूकता वाढवणे. पुढील प्रश्न, इन्फोसिसने अलीकडे कंपनीचा नवीन उपाध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली. योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, नितीन परांजपे यांची. उद्देश, कंपनीचे नेतृत्व अधिक मजबूत करणे. भविष्यातील धोरणात्मक दिशेला समर्थन देणे. इन्फोसिस एक भारतीय IT सेवा आणि सल्लागार कंपनी आहे. 2. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, आउटसोर्सिंग आणि डिजिटल सोल्युशनसाठी ओळखली जाते. स्थापना झाली 1981 मध्ये. संस्थापक आहेत NR नारायण मूर्ती. मुख्यालय आहे बेंगळुरू, कर्नाटक या ठिकाणी. व्हाईस चेअरमन आहे नितीन परांजपे आणि चेअरमन आहेत नंदन निलेकनी. पुढील प्रश्न, कचरा व्यवस्थापनासाठी भारतातील पहिले ग्रीन मेथेनॉल प्लांट कोणत्या राज्यात उभारले जात आहे. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, गुजरात या ठिकाणी. वैशिष्ट्य, स्थानिक स्तरावर मिळणाऱ्या तण पासून इंधन तयार केले जाते. तयार होणारे इंधन मरीन फ्युएल आहे. ग्रीन मिथेनॉल जहाजांमध्ये वापरले जाणारे स्वच्छ इंधन रिन्युएबल सोर्स पासून तयार होते. प्रदूषण कमी करते. कच्चा माल, प्रॉसफिस जुलीफ्लोरा एक आक्रमक तण वनस्पती आहे. कच्छ भागात मोठ्या प्रमाणात आढळते. जलद वाढणारी व इतर वनस्पतींना हानी पोहोचणारी आहे. तर अशा पद्धतीने एकूण 10 प्रश्न बघितलेत. आता कालच्या व्हिडिओतील जे प्रश्न आहेत त्यांचे रिव्हिजन करूयात. पहिला प्रश्न, महाराष्ट्र आणि गुजरात आपला स्थापना दिवस 1 मे रोजी साजरा करतात. हे दोन्ही राज्य कोणत्या वर्षी बॉम्बे प्रेसिडेन्सी पासून वेगळे करण्यात आले. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 1960. पुढील प्रश्न, EPFO एम्प्लॉयमेंट प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनद्वारे जुने EPF खाते ट्रॅक करून UN जोडण्यासाठी सुरू केलेल्या पोर्टलचे नाव काय. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, ई प्राप्ती. पुढील प्रश्न, IBSF वर्ल्ड बिलियर्ड्स चॅम्पियनशिप 2026 चे विजेते कोण आहेत. तर हे आहेत ऑप्शन बी, सौरव कोठारी.
आणि पंकज अडवाणी हे उपविजेते या ठिकाणी आहेत. पुढील प्रश्न, भारतीय सेनेद्वारे आयोजित प्रगती या बहुपक्षीय सैन्य सरावाचे पहिले आयोजन कुठे होत आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, उमरोई मेघालय या ठिकाणी. पुढील प्रश्न, भारत केनिया संयुक्त व्यापार समितीची 10वी बैठक एप्रिल 2026 मध्ये कोठे आयोजित करण्यात आली? उत्तर आहे ऑप्शन बी, नैरोबी केनिया या ठिकाणी. पुढील प्रश्न, इनोन गानबी ताकेलांबम कोणत्या खेळाशी संबंधित आहे? उत्तर आहे ऑप्शन डी, जुडो. नेक्स्ट, एप्रिल 2026 मध्ये DRDO म्हणजे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन आणि भारतीय नौदलाने कोणत्या स्वदेशी क्षेपणास्त्राचा पहिला साल्वो लॉन्च यशस्वीपणे केला? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, नेव्हल अँटी शिप मिसाईल शॉर्ट रेंज. पुढील प्रश्न, एप्रिल 2026 मध्ये कोणत्या नेपाळी भाषेतील चित्रपटाने इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ लॉस एंजलस आणि इंडी मेम फिल्म फेस्टिवलमध्ये एकूण 3 प्रमुख पुरस्कार जिंकले? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, शेप ऑफ मोमो. पुढील प्रश्न, उत्तर प्रदेशातील कोणत्या जिल्ह्यात भारतातील पहिले एकात्मिक बासमती आणि सेंद्रिय प्रशिक्षण सह प्रदर्शन शेत स्थापन केले जात आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, पिलीभीत. पुढील प्रश्न, आदि विद्या फाउंडेशनने भारतातील पहिले स्पिरिच्युअल सायन्स अभ्यासक्रम कोठे सुरू केला? उत्तर आहे ऑप्शन बी, दिल्ली NCR या ठिकाणी. यानंतर तुमच्यासाठी प्रश्न, भारतीय रिझर्व्ह बँकेने अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्ससाठी सुरू केलेल्या राष्ट्रव्यापी क्षमता वाढ कार्यक्रमाचे नाव काय? मिशन सक्षम, मिशन दक्ष, मिशन समर्थ की मिशन उत्कर्ष? प्रश्नाचं उत्तर विद्यार्थ्यांनो खाली कमेंट करायचं आहे. चालू घडामोडींचं मटेरियल हवं असेल तर 6000 प्रश्न, 150+ ऑनलाईन टेस्ट फक्त 99 रुपयामध्ये घेऊ शकता. याकरता ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि कोर्स परचेस करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. कंटेंट आवडलं असेल तर नक्की लाईक, हाईप आणि चॅनलला सबस्क्राईब करा. दररोज चालू घडामोडी क्विज सोडवण्यासाठी QR कोड स्कॅन करून टेलिग्राम चॅनल जॉईन करा. थँक्यू.